गुलशन में धारे हैं। है गुलशन में धारे हैं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला इथनं लिरिक्स व्हिडिओ आणि काहीशी इथं इमोजीचे एक तुम्हाला इथं PNG आणि इथं तुम्हाला एक रेक्टँगल ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. फोटोला करेक्ट 8.28 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. रेक्टँगल 1वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 4 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट इथनं 20% ठेवायचे. 20% ठेवल्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघू शकता करेक्ट इथनं पहिले इथनं 20% ठेवा. 20% ठेवल्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. मित्रांनो इन आहे ते आपल्याला करेक्ट इथनं 20 सेकंद ठेवा आणि आउट देखील इथनं करेक्ट इथनं 0 सेकंद ठेवा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो 8.28 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बिटला एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा. तर आपले जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. शेवटचे मित्रांनो 2च फोटो राहिलेले आहेत. ते पटकन मी इथनं 2 फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी शेवटचे इथनं पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 8.28 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. तर रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा.
ब्लॅक खाली व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी ब्लॅक खाली इथनं व्हाईट वरती केलेलं आहे. व्हाईट वरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा. ट्रान्सपरंट केल्यानंतर मी एक तुम्हाला इथं इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला सगळ्यात आपल्याला लॉंग प्रेस करून आपल्या इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो एक नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट मित्रांनो आपल्याला 8.28 सेकंदापासून जे आपल्याला पेस्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ते मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीटला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 8.28 सेकंदापासून जे आपल्याला करेक्ट 21.10 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो मी करेक्ट 21.10 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीटलाच आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 22.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 24.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 24.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं आपल्या इथनं स्क्रोल करायचं आहे. 26.14 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. आणि 27.18 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला याचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपली इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.